सर आजकाल फेअरनेस क्रीमचा वापर खूप वाढलाय, मग आपण त्याकडे कसं पद्धतीने बघितलं पाहिजे? तर फेअरनेस क्रीम मध्ये केमिकल्स आहेत, त्याचा परिणाम त्वचेवर होतो हे तर तुम्हाला माहितीच आहे. त्याच्यात जे काही केमिकल्स आहेत त्याचा परिणाम म्हणजे कॅन्सर होत आहेत किंवा त्वचेचे वेगवेगळे आजार होतात. पण आपण कसं त्या दृष्टीने कसं पाहतो, तर गौरवर्ण जो आहे म्हणजे गोरेपणा, हा आकाश आणि जलमहाभूताचा आहे. आणि त्यामुळे वातावरणातील जे काही बदल होतात, म्हणजे अति थंडी असेल, अति उष्णता असेल, हे बदल, ह्या बदलांचा परिणाम गोऱ्या वर्णावर लवकर पडतो, गौरवर्णावर. आणि त्यामुळे वातावरणातील बदलांमुळे होणाऱ्या व्याधी जे आहेत ते त्या गौरवर्णाला लवकर पकडतात. वेरॅज जो कृष्ण वर्ण आहे किंवा गहूवर्ण जो आहे, यामध्ये पृथ्वी महाभूत जास्त आहे. पृथ्वी आणि वायू महाभूत असल्यामुळे वातावरणातले जे काही बदल आहेत, म्हणजे अति थंडी असणं, अति उष्णता असणं, याचा परिणाम त्या वर्णावर पडत नाही. आणि तसा परिणाम न पडल्यामुळे काय होतं की वातावरणाच्या बदलांमुळे जे होणारे व्याधी आहेत ते व्याधी त्याला होत नाहीत. लक्षात आलं? त्यामुळे शास्त्रमान्य जो रंग आहे तो गहूवर्ण आहे किंवा श्यामवर्ण आहे. इव्हन आपले जे देव आहेत, ज्याला आपण अतिशय सुंदर असे म्हणतो, प्रभू रामचंद्र असतील किंवा श्रीकृष्ण असतील, त्यांचं पर्यायी नाम पण काय आहे? घनश्याम आहे ना, म्हणजे घनासारखे श्यामवर्ण. आलं लक्षात? इव्हन आपण गाईचं दूधही पितो, ती काय, कृष्णा गौ प्रशस्ता क्षीराभवती, काळ्या गाईचं दूध हे प्रशस्त सांगितलेलं आहे. कारण वातावरणातील जे बदलांमुळे होणारे व्याधी आहेत ते त्या गाईवर किंवा त्याच्या दुधावर तेवढे इफेक्ट पडत नाही, आणि त्यामुळे ते दूधही अतिशय श्रेष्ठ सांगितलेलं आहे. ओके.